नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शालार्थ घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात नवा स्फोट. बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षकाची नियुक्ती, 5 जणांवर गुन्हा. एकीकडे शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती पाहून शिक्षण क्षेत्र हादरलं आहे. या घोटाळ्यात शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. चक्क बनावट कागदपत्रांद्वारे संस्थेत शिक्षकाची नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. बनावट व खोट्या मान्यता आदेशांचा वापर करून बेकायदेशीर उपशिक्षक पदावर नियुक्ती मिळवणे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा पगार उचलून फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर करीम सालार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर 5 जणांविरुद्ध 22 जूनला गुन्हा दाखल झाला आहे. यात उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह, सय्यद चांद कासार, संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चांद सय्यद अमीर, तत्कालीन निवृत्त मुख्याध्यापक शेख नईमुद्दीन शेख अफझलुद्दीन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र रघुनाथ चौधरी, बडगावच्या उर्दू शाळेच्या उपशिक्षक शेख जहीर शेख सलाउद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्यातील सर्व संशयित अटकपूर्व जामिनावर आहेत. आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे.